सर नाव सांगा. अरुण बाळासाहेब जीवराख. अच्छा, कुठून आलात सर? औरंगाबाद संभाजीनगर. अच्छा, तर तुम्हाला ते गुडघ्याचा त्रास होता सर? हो तुम्ही दुसरी म्हणजे पहिली स्टेटमेंट आहे. हो. किती बरं वाटतं साधारण तुम्हाला? आता मला 70% आराम पडला. अच्छा, आपली पहिली स्टेटमेंट आहे. हो. आपण शक्यतो पहिल्या ट्रीटमेंटला व्हिडिओ कोणाच बनवत नाही. तर तुम्ही एक सुपरस्टार आहे, चांगल्या पिक्चर मध्ये काम केलंय, तुमचा एक म्हटलं तुमच्या सरांचा एक घेऊन टाकू आपण. इथं बसलेल्या पेशंटचा काय अनुभव वाटला तुम्हाला सर? एक वयस्कर आजी होत्या 80 वर्षाच्या, त्यांना चालता नव्हतं, त्या आता फ्रेश होऊन गेल्या, एकदम चांगल्या झाल्या त्या. त्यांच्या पेशंट पण मुलाखत भरपूर झाली ना तुमची? हो. काय म्हणणं होतं त्यांचं म्हणणं इथं आराम पडतो वा, इथं प्रत्येकाने जायला पाहिजे, ज्याला आधार आहे त्यांनी जायला पाहिजे. आता तुम्हाला ते पॅरलेस झाल्यामुळे थोडंसं बोलणं तुमचं संकोच झालेलं आहे. हो ना. माझ्या नातेवाईक त्या माझ्या मिसेसची बहीण त्यांनी आणलं, त्यांना पण आराम पडला. त्यांच्या सांगण्यावरून मी इथं आलो. तुम्ही पिक्चर मध्ये काम केलंय? हो. काय नाव सर पिक्चरचं? मराठी चित्रपट आहे, जीवन एक संघर्ष. त्याच्यात काय भूमिका होती आपली सर? मी डॉक्टर होते त्याच्यात. तुम्ही डॉक्टरची भूमिका निभावली. हो. ते दुसरा कोणता सर? मराठी चित्रपट आहे, लढा मातीचा, शेतकरी आत्महत्येवर. त्याच्यात एक तुम्ही मुलीच्या बापाची भूमिका निभावली. हो, मी मुलीच्या बापाची निभावली. मी गरीब शेतकरी असतो. ठीक आहे, आता पाहणारे प्रेक्षक बघतीलच जीवन एक संघर्ष आणि लढा मातीचा. जीवन एक संघर्ष म्हणजे छोटं काम आहे, लढा मातीला सुरुवातीपासून आहे. हो. रामकृष्ण हरी. मी कोपरगावचा रहिवासी असून माझ्या मिसेसचे गुडघे दुखत होते, परंतु पहिल्याच रिझल्टमध्ये जवळजवळ 100% म्हणा असं गुण आला. आणि तिथं दुसऱ्या ट्रीटमेंट घ्यायची नाही असं म्हणत होती, कारण मला आता आराम मिळला आहे. परंतु तिची बहीण आणि जे आता अरुणजी जीवरख जे आहेत ते माझे साडू आहे, नाते भाऊ पण आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं आहे. जीवन एक संघर्ष आणि लढा मातीचा या चित्रपटामध्ये त्यांनी चांगली भूमिका साकार केली आहे. आणि ते एक नाट्य दिग्दर्शक आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यस्तरीय बरेचशा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि सर तुमचं एक छोटासा सन्मान पण आम्ही ठेवणार आहोत आता 1-2 मिनिटांनी हे पेशंट झाल्यानंतर. कारण तुम्ही जे हे ॲलोपॅथिकच्या ट्रीटमेंटनी जे त्रास होतो, पेन किलर किडनीवर इफेक्ट होतो आणि इतर साईड इफेक्ट्स होतात. परंतु ह्या आपली जी ही ट्रीटमेंट आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा सर. आपलं कसं आहे, कुठलं पेन किलर गोळी नाही, कुठलं काही नाही. आपण थेरपी देतो याच्यात, कायरोथेरपी, कपिंग थेरपी, ॲक्युप्रेशर वगैरे अशा असंख्य थेरपी आहेत. आपण पेशंटला आधी तपासतो, पेशंट रिपोर्ट नसले तर आपण आधी निदान करतो. तर तुम्हाला असा असा आजार आहे, किंवा मग आपण निदान केलं तर पेशंटला काही वाटलं ते MRI जर केलं तर आम्ही जे सांगू तेच निघलं जातं, कारण तपासणी एकदम परफेक्ट असतो आणि तपासणीची कुठली फी नसते. ओके. आमचं ज्ञानसागर स्वर्गीय सागरराजू जाधव स्मृती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत आपण मानव सेवा पुरस्कार आणि गुणगौरव पुरस्कार देत असतो, जे आजीवन रुग्णाची किंवा ह्याचा सेवा देतात त्यांना देत असतो. आणि आपण अनाथ आश्रम, एक अनाथांची सेवा. हो, छान छान छान. प्लस आपल्याला अनाथ सांभाळण्याची इच्छा आहे. हो हो. त्यांना सगळं मोफत असेल, तर आमच्या प्रतिष्ठानमार्फत आपण तो सन्मान स्वीकारावा अशी आमची इच्छा आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुमचं पेशंट चेक झाल्यानंतर आपण तो घेऊया. धन्यवाद सर.